हाय फ्रेंड्स, चला बनवूया पनीर टिक्का मसाला। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। थोडे खडे मसाले टाकलेले आहे, ते छान भाजून घेऊ आपण तेलामध्ये। खडे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये अद्रक लसूण टाकायचं आहे। एक गाठ लसूण घेतलेली आहे आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढा मसाला बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। मी मोठे 3 कांदे घेतलेले आहे आणि टमाटर घेतलेले आहे, चिरून घेतले छान। आणि हा मसाला आता आपण छान शिजवून घ्यायचा आहे। शिजवून घेतल्याच्या नंतर थंड करून घ्यायचा आहे आपल्याला। आता मसाला छान शिजलेला आहे, थंड करून आपण याचा छान पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। थंड करून छान पेस्ट करून घ्यायचा आहे। आता आपण टिक्का बनवायसाठी सुरुवात करूया। थोडीशी मिरेपूड टाकलेली आहे, तिखट, मीठ, हळद टाकलेला आहे आणि 2 चमचे आता आपण बेसन टाकायचं आहे। कस्तुरी मेथी छान क्रश करून टाकत आहे, छान क्रश करून टाकायची आहे। आणि थोडा गरम मसाला टाकून राहिलेली आहे आणि 2 चमचे दही टाकत आहे। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस टाकलेला आहे आणि थोडंसं दूध टाकून आपण याचा छान असा पेस्ट करून घेणार आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणी पण टाकू शकता आणि छान पेस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान आपले पनीरला कोटिंग छान तयार झाली पाहिजे। तर हा आपला टिक्का मसाला तयार झालेला आहे। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघा, हे अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे, असं पेस्ट पाहिजे आपल्याला। तर आता याच्यामध्ये आपण पनीर तुकडे केलेला पनीर टाकलेला आहे, पनीरचे तुकडे टाकलेले आहे, कांद्याचे तुकडे टाकलेले आहे आणि शिमला मिरची टाकलेली आहे। कलरफुल शिमला मिरची असेल तर ती पण टाकू शकता। छान मिक्स करून घेतलेला आहे, सगळीकडे मसाला छान कोट करून घ्यायचा आहे। आणि एका कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल गरम केलं आणि त्यामध्ये आता हा पनीर टिक्का पूर्ण छान फ्राय करून घ्यायचा आहे। पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आहे, त्याला जेवढे पाणी सुटेल ते पाणी पूर्ण सुकवून छान कडसून घ्यायचं आहे। त्याला छान असा हलकासा रंग चेंज होतो त्याचा, छान कडसून घ्यायचं आहे। आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून किंवा असंच तुम्ही थंड करायला ठेवून द्या, साईडला ठेवून द्या। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर 2 चमचे तेल घेतले आणि त्यामध्ये थोडासा तेजपत्ता टाकला आणि जो आता पेस्ट बनवून ठेवला होता आपण कांदा, लसूण आणि टमाटरचा, तो पेस्ट टाकलेला आहे आणि पेस्ट छान परतून घ्यायचा आहे। आणि सोबतच आता आपण याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकणार आहोत। छान मसाला छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत छान मसाला आपण भाजून घ्यायचा आहे, छान शिजवून घ्यायचं आहे। टमाटर वगैरे छान शिजले गेले पाहिजे आपले। जे आपण पेस्ट टाकलेला आहे तो चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी झाकण लावून त्याला 5 मिनिटं शिजवून घेत आहे। बघा, तेल सुटायला लागलेलं आहे एका साईडला। तर आता हा आपला मसाला आता तयार आहे। तर याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी टाका, जेवढे तुम्हाला पातळ ग्रेव्ही पाहिजे आहे। तसं तर आपण पातळ बनवत नाही, हे थोडं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, जास्त पातळ करत नाही आहे मी। तर तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर थोडं पातळ करून छान शिजवून घ्यायचं आहे। मसाला छान परतून झाल्याच्या नंतर आपण जो टिक्का बनवून ठेवला होता तो टाकलेला आहे आणि 2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। याला छान मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं, उकळी काढून घ्यायची। या पद्धतीने झाकण लावून आपण शिजवून घेतलेला आहे। बघा, छान तेल वगैरे आलेलं आहे। तर आता हा आपला पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे। याच पद्धतीने पनीर टिक्का मसाला आपण बनवून घेतलेला आहे। तर आता याला आपण गॅस बंद करून गरम मसाला आणि वरून बारीक चिरलेला सांबार लावायचा आहे। तर हा आपला पनीर टिक्का मसाला तयार आहे। सर्व करताना याला आपण फ्रेश क्रीम टाकायचं आहे, त्याच्याने आणखी चव वाढते त्याची। आणि आता हा पनीर टिक्का मसाला आपला तयार आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा, खूप मस्त अशी ही रेसिपी आहे। आता होममेड पनीर टिक्का आपला तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।